नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतोय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम आहे मनस्पर्शी आणि कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत आहे मी RJ स्वाती पंडित. श्रोते हो, आवाजाची जादू म्हणजे काय हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको, त्यातही आकाशवाणीच्या श्रोत्यांना तर नकोच नको. पण श्रोते हो, स्टुडिओत बसून मी बोललेले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीचा संपूर्ण ध्वनी विभाग प्रचंड काम करत असतो. या विभागाच्या उलाढाली मोठ्या असतात, त्यांचं कामही खूप मोठं असतं आणि तसंच सिनेमाचंही असतं. सिनेमाचा आवाज पोहोचवणारा जो ध्वनी विभाग असतो, त्याच ध्वनी विभागाचे हिरो मंदार कमलापूरकर आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंदार. मनस्पर्शी कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. त्रिज्या या सिनेमासाठी त्यांना नुकताच सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर याआधी पुष्पक विमान या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा राज्य पुरस्कार मिळालाय. मंदारनी कट्यार काळजात घुसली, पुष्पक विमान, किल्ला, तुंबाड, डोंबिवली रिटर्न, न्यूड, शकुंतला देवी, मॉम, हंटर यासारखे अनेक हिंदी मराठी सिनेमे आणि आर्यासारखी वेब मालिका अशा अनेक प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. साऊंड डिझायनर, साऊंड इंजिनियर म्हणून तुम्ही काम केलंय आणि आज श्रोते हो मनस्पर्शी कार्यक्रमात त्यांच्याशीच आपण या सगळ्याबद्दल गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मंदार, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. मनापासून धन्यवाद. आणि सर्वप्रथम मला आकाशवाणीच्या स्टुडिओत निमंत्रण दिल्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद. कारण आकाशवाणीचा, रेडिओचा मला वाटतं आपल्या सर्वांच्याच जडणघडणीत खूप महत्वाचा वाटा आहे, विशेषतः आपल्या पिढीचा. लहानपणापासून आपण रेडिओ ऐकत वाढलो, तर त्याच ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओत बसून आज मी तुमच्याशी माझ्या प्रवासाबद्दल गोष्टी शेअर करणार आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. त्याबद्दल धन्यवाद. मंदार, सुरू करूया आपल्या गप्पांना. आणि मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की सिनेमाचं वेळ असतं तेव्हा लोक जनरली काय म्हणतो आपण, अभिनय करायचा विचार करतात, दिग्दर्शन करायचा विचार करतात आणि तुम्ही थेट ध्वनी विभागात शिरलात. तर कसा होता हा सगळा प्रवास? माझ्या प्रवासाची सुरुवात सांगायची झाली तर घरातलं वातावरण हे नेहमीच माझं सांस्कृतिक असं वातावरण होतं. म्हणजे साहित्य, चित्रपट, संगीत, नाटक ह्या सगळ्याचं वातावरण होतं. अगदी कलाक्षेत्रात कोणी करिअर जरी केलेलं नसेल तरी सगळ्यांना कलेची गोडी असल्यामुळे आजूबाजूला ते सतत वातावरण होतं. दुसरं म्हणजे अभ्यास आणि ह्या इतर गोष्टी, किंवा अभ्यास विरुद्ध बाकी सगळं, अशी मांडणी किंवा असं वातावरण कधीच नसल्यामुळे अभ्यासही तेवढ्याच मनापासून आणि इतर सगळ्या गोष्टीही तेवढ्याच मनापासून केल्या जात होत्या. म्हणजे मला आठवतं अगदी बालवाडीच्या पहिल्या वर्षापासून ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासून पर्यंत एकही वर्ष असं नसेल की ज्या वर्षी मी गॅदरिंगमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळे वक्तृत्व असेल, नाटक, गायन, नृत्य, वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या कलेत सहभागी होत राहणे हे अभ्यासाच्या बरोबरीनेच तितकंच महत्वाचं होतं. तर मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये माझ्या आईबाबांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य दिलं, मनापासून पाठिंबा दिला. तर त्यामुळे कुठेतरी या क्षेत्राविषयीची आवड निर्माण झाली होती. पण तरी पण हे लहानपणापासूनचं स्वप्न वगैरे असतं ना, तसं नक्कीच नव्हतं. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने मला मार्क चांगले पडत असल्यामुळे मी इंजिनिअरिंग केलं. पण ते करत असताना समानधर्मी मित्र भेटत गेले ज्यांना कलेची आवड होती. कोणी वाचन, कोणी अभिनय, दिग्दर्शन, गायन ह्या सगळ्यात इंटरेस्ट असलेले मित्र असल्यामुळे आमचं एक वर्तुळ अशा प्रकारचं तयार झालं की सतत कलेमध्ये, नाटकामध्ये आम्ही गुंतलेले असायचो. आणि त्यातूनच मग अशा ओळखी होत गेल्या की इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना सत्यजित केळकर यांच्याशी माझी ओळख झाली, जे खूप प्रसिद्ध बासरीवादक आणि रेकॉर्डिस्ट आहेत स्वतः. तर त्यांचा होम स्टुडिओ सेटअप बघितल्यानंतर अचानक मला हे रेकॉर्डिंगचं नवीन जग कळलं. त्यांच्या माध्यमातून माझी ओळख झाली अनमोल भावे यांच्याशी, जो आज मराठीतला खूप मोठा साऊंड डिझायनर आहे. तोही राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार विजेता खूप मोठा साऊंड डिझायनर आहे. तर त्याच्याशी माझी ओळख झाली, जो त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूटला शिकत होता. तर त्याच्या माध्यमातून फिल्म इन्स्टिट्यूटचं अनोखं जग मला बघायला मिळालं. आणि तिथून पुढे मग काय जादूचा खजिनाच सापडल्यासारखं झालं. त्यामुळे तिथून पुढे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना अचानक ठरलं की आपण ह्यात करिअर करूया. आणि माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे तांत्रिक काम आणि क्रिएटिव्ह बाजू या दोन्हीचा समतोल असणारं असं हे करिअर मला गवसलं. आणि तिथून पुढे मग हा माझा ध्वनी संयोजनाचा प्रवास सुरू झाला. नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल छान जाणून घ्यायचं आहेच आणि गप्पाही मारायच्या आहेत. पण त्याआधी आपण आमच्या FMच्या श्रोत्यांना एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारूया. नक्कीच.
मंदार, तुमचा प्रवेश या क्षेत्रात कसा झाला ते तर आपण पाहिलं. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही प्रवेश घेतलात. पण त्यानंतर मला जाणून घ्यायला आवडेल की साऊंड डिझायनिंग म्हणजे नेमकं काय? कारण आम्हाला एक प्रेक्षक म्हणून सिनेमाची गाणी एवढाच एक साऊंड माहिती असतो बरोबर. आणि संवाद त्यातले. तर ह्याच्या पलीकडे जो सगळा साऊंडचा पसारा आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. निश्चितच. तुम्ही म्हणालात तसं साधारण आपल्या डोक्यात हेच असतं की साऊंड म्हणजे संवाद आणि संगीत. पण फिल्म इन्स्टिट्यूटला गेल्यानंतर जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मलाही कळत गेलं की खरं तर साऊंड या एका टर्मिनॉलॉजीच्या खाली 8 ते 10 वेगवेगळ्या शाखा आहेत. ही सगळी स्पेशलाइज्ड कामं आहेत, म्हणजे ती कामं त्याच व्यक्ती करू शकतात. विशेष प्रशिक्षण त्यासाठी घेतलं जातं. तर ते मला सांगायला आवडेल की एखादा सिनेमा जेव्हा बनत असतो तेव्हा एक साधारण 5 घटक त्याच्यामध्ये काम करत असतात. एक असतो संवाद, आपण बोललो तो. दुसरं असतं संगीत, मग ते गाण्यांच्या स्वरूपात असेल किंवा पार्श्वसंगीत असेल. तिसरं असतं साऊंड इफेक्ट्स, म्हणजे कोणी गाडीतून प्रवास करत असेल एखादं पात्र तर त्या गाडीचे आवाज, किंवा वीज चमकली तर त्या विजेचा कडाडण्याचा आवाज, हे सगळे साऊंड इफेक्ट्स असतात. त्यानंतर वातावरण निर्मितीसाठी आम्ही काही आवाज वापरतो, जसं की दिवस किंवा रात्र यात फरक करण्यासाठी रातकिड्यांचे आवाज आपण रात्रीसाठी वापरतो, किंवा शहर आहे की गाव आहे हे डिफाईन करण्यासाठी आपण काही आवाज वापरतो. तर यांना आम्ही अँबियन्स साऊंड्स असं म्हणतो. तर संवाद, संगीत, साऊंड इफेक्ट्स आणि अँबियन्स हे आपण बघितलं. 5वा एक खूप महत्वाचा घटक असतो सिनेमाच्या साऊंड ट्रॅकमध्ये, तो म्हणजे फॉली. आता फॉली म्हणजे काय, तर स्टुडिओमध्ये पडद्यावरती चित्राकडे बघत सगळे आवाज पुन्हा रिक्रिएट करणे, या प्रोसेसला फॉली असं म्हणतात. म्हणजे एखादी बाई जर चालत असेल आणि तिच्या पायात पैंजण असतील किंवा हातात बांगड्या असतील किंवा पायात चप्पल, शूज, आपण जे काही पात्राच्या पायात दिसतं आपल्याला, त्या सगळ्याचा आवाज कसा येईल आणि तो त्या पात्राच्या हालचालीप्रमाणे आणि मूडप्रमाणे, म्हणजे चोरून कोणी चालला असेल तर त्याच्याच पावलांचा आवाज वेगळा येईल आणि तो जेव्हा थाटात चाललेला असेल तेव्हा त्याच्या पावलांचा आवाज वेगळा येईल. तर हे सगळे फुटस्टेप्स आणि हे सगळे आवाज स्टुडिओमध्ये तयार केले जातात, ज्याला फॉली असं म्हणतात. सो हे 5 महत्वाचे घटक कुठल्याही सिनेमाच्या साऊंड ट्रॅकमध्ये असतात: डायलॉग्स, म्युझिक, साऊंड इफेक्ट्स, अँबियन्स आणि फॉली. आणि या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे सायलेन्स, की पार्श्वभूमीला शांतता असल्यानंतर हे सगळे घटक उठून दिसतात आणि मग ते एकमेकांमध्ये मिक्स करून, योग्य प्रमाणात त्याचं मिश्रण करून आपल्यापर्यंत ते पोहोचवलं जातं. सो ह्या 5-6 घटकांवरती काम करणारे वेगवेगळे लोक असतात. त्या सगळ्याचं विशेष प्रशिक्षण असतं मी म्हटल्याप्रमाणे, आणि त्यातून एखाद्या चित्रपटाचा साऊंड ट्रॅक तयार होतो. पण मी तर म्हणेन की फक्त चित्रपट किंवा कुठलंही दृकश्राव्य माध्यमच नव्हे, नाटक असेल किंवा वेबसिरीज असेल, याच्या पलीकडे जाऊन आयुष्यातही आपण आजूबाजूला हे सगळे आवाज पाहत असतो. पण बऱ्याचदा आपलं संवादांपलीकडे इतर गोष्टींकडे लक्ष नसतं, किंवा साऊंड, संगीत, म्युझिक याच्या पलीकडे आपण इतर साऊंडच्या बारकाव्यांकडे लक्ष देत नाही. तर मला वाटतं ते खूप आवश्यक आहे. त्यातून आपला अनुभव अजून समृद्ध होत जातो जगण्याचा आणि सिनेमा बघण्याचा. नक्कीच. आणि तुम्ही जे अनेक सिनेमे केलेले आहेत, तर त्यातल्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर तुंबाडबद्दल सतत एक पावसाचा आवाज असतो आणि प्रत्येक वेळी हा पाऊस एक वेगळा मूड क्रिएट करत असतो. कारण कधी तो वाढत जातो आवाज, आणि त्या सीनला पण एक वेगळं परिमाण मिळतं. त्याचसारखा तुम्ही नदी वाहते सारखा सिनेमा केलात. तर हे जे वेगळे प्रयोग तुम्ही केले तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. आणि अर्थातच सध्या तुम्हाला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्रिज्यासाठी, तर त्रिज्याविषयीही सांगा. नक्कीच. मी सुरुवात करेन. आपण साऊंड डिझाईन हा शब्द जेव्हा म्हणतो, की साऊंड डिझाईन म्हटल्यानंतर हे फक्त आवाज ऐकू येणे किंवा त्याचं फंक्शनल काम जे असतं, की चित्र दिसतंय त्याचा आवाज ऐकू येणे, हे झालं फंक्शनल काम. पण त्याच्या पलीकडे जाऊन ध्वनी हे एक स्वतंत्र परिमाण आहे. त्यातून आपण वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगू शकतो. असा जेव्हा त्याचा वापर केला जातो, म्हणजे व्हिज्युअलच्याला फक्त सपोर्ट न करता स्वतंत्रपणे जेव्हा त्याचा वापर केला जातो, तर तिथे मला वाटतं साऊंड डिझाईनचा खरा कस लागतो. आणि त्या दृष्टीने नाटक किंवा हे करत असताना हे 5-6 घटक आपण जे बघितले ते जास्तीत जास्त चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने कसे वापरता येतील, याला चांगलं साऊंड डिझाईन म्हणता येईल. शिवाय दुसरं सांगायचं म्हणजे साऊंड डिझाईन हे नेहमीच इनव्हिजिबल असतं. मुद्दाम तुमचं जर त्या ध्वनीकडे लक्ष जायला लागलं तर तुम्ही सिनेमातून डिस्ट्रॅक्ट होता. त्यामुळे त्याचं वेगळं त्याने लक्ष वेधून न घेणे हे महत्वाचं काम आहे. पण त्याचवेळी जर तो मिसिंग असेल एखादा आवाज तर आपलं पटकन त्याच्याकडे लक्ष जातं. म्हणून मी नेहमी म्हणतो की साऊंड हा जेवणातल्या मिठासारखा असतो. तो जेव्हा योग्य प्रमाणात पडतो तेव्हा त्याचं अस्तित्व जाणवत नाही, पण जेव्हा तो मिस होतो तेव्हा लगेच आपलं त्याच्याकडे लक्ष जातं. तर सुदैवाने साऊंड डिझाईनमध्ये मला खूप वेगळ्या आणि महत्वाच्या फिल्म्सवरती काम करायला मिळालं. ज्यापैकी आपण बोललो की कट्यार काळजात घुसलीसारखी फिल्म होती, ज्याचं डबिंगचं काम मी केलं. अनमोल भावे यांनी त्याचं साऊंड डिझाईन केलं होतं. तर तो एक खूप महत्वाचा माइलस्टोन प्रोजेक्ट होता.
त्यानंतर पुष्पक विमान सिनेमा, ज्याच्याबद्दल राज्य पुरस्काराचा तुम्ही उल्लेख केलात, तर मोहन जोशी, सुबोध भावे यांच्या भूमिका असलेला तो सिनेमा. तर तिथेही जरी तो संवाद प्रधान आणि गाणी असलेला संगीत प्रधान चित्रपट असला तरी मध्ये मध्ये बारीक जागा असतात ज्या आपल्याला साऊंडनी खूप छान पद्धतीने भरता येतात. तर मला खूप आनंद आहे की ते जे तपशील मी बारकावे भरले होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. त्यानंतर नदी वाहते सारखा जो सिनेमा आपण उल्लेख केला, त्या नदी वाहते सिनेमात नदी हेच एक महत्वाचं पात्र आहे. म्हणजे सिनेमाची कथाही त्या सगळ्या नदीच्या अवतीभोवती घडते. त्या नदीचे बदलत जाणारे मूड्स हे त्यांनी सिनेमातून टिपलेले आहेत. आता ते दृश्यातून तर आपल्याला दिसतातच, पण ध्वनीच्या माध्यमातून, आवाजातून ते आपण कसे पोहोचवू शकतो याच्यासाठी आम्ही अनेक वेगवेगळे प्रयोग त्या सिनेमातून केले. आणि ज्यांनी तो सिनेमा पाहिला, तो दुर्दैवाने खूप लोकांपर्यंत पोहोचला नाही सिनेमा अजून, पण ज्या लोकांनी तो पाहिला त्यांना सगळ्यांना हे लक्षात आलं की ध्वनीच्या माध्यमातून एक वेगळी गोष्ट सांगितली जाते. तर शेवटी काय असतं, अल्टिमेटली स्टोरी टेलिंग. सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक जी गोष्ट सांगू पाहतोय त्याला मी ध्वनीच्या माध्यमातून किती जास्तीत जास्त ऍड करू शकतो, काही वेगळं त्यातून निर्माण करू शकतो का, हा माझा प्रयत्न असतो. आणि आता आपण त्रिज्या, ज्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याच्याकडे येऊया. तर ती पण एक इंडी फिल्म म्हणता येईल, त्या कॅटेगरीतली फिल्म आहे. इंडिपेंडंट फिल्म म्हणजे त्याच्या मागे खूप मोठं एखादं बॅनर किंवा प्रोड्युसर असं नाही, खूप वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आलेला तो सिनेमा आहे. आणि तिथे पडद्यावर घडणाऱ्या गोष्टी किंवा घटनांपेक्षा सुद्धा त्या पात्राची मानसिक अवस्था ही जास्त महत्वाची आहे. तर तो कुठल्या मनोवस्थेतून जातो, त्याच्यात कसे बदल होत जातात. तर आता इतक्या सगळ्या मनात घडणाऱ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तर त्या पडद्यावर दाखवणं शक्य नसतं. त्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आवाजाच्या माध्यमातून दाखवता येतात. आणि तिथेही एक खूप शॉर्टकट असू शकतो की त्याच्या मनात काय चाललंय ते आपण व्हॉइस ओव्हर टाकला, निवेदन टाकलं, तर हा मला वाटतं की खूप सोपा शॉर्टकट झाला. किंवा संगीत वापरणं, पार्श्वसंगीत वापरल्याने आपण ते अजून सोपं करून टाकतो प्रेक्षकांसाठी की याच्या मनात काय चाललंय. हे दोन्ही जर आपण टाळायचं असेल तर मला वाटतं मग इतर ध्वनींच्या माध्यमातून तोच मूड तयार करणं, म्हणजे तो दुःखी असेल तर ते दुःख म्युझिक न वापरता आपण कसं तयार करू शकू, अशा प्रकारचे प्रयोग त्रिज्यामधून आम्ही केले. आणि सुदैवाने ते योग्य लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, याचा खूप मनापासून आनंद आहे. नक्कीच मंदार. आणि कट्यार काळजाचा उल्लेख केला तर कट्यारमधलंच एक छानसं गाणं ऐकूया. वा. श्रोते हो, ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झवर FM गोल्ड. श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्डवर तुम्ही कार्यक्रम ऐकताय मनस्पर्शी आणि तुमच्यासोबत आहे मी RJ स्वाती पंडित. श्रोते हो, आज आपण गप्पा मारतोय साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर यांच्याशी. मंदार, आपण तुमची सुरुवात कशी झाली या क्षेत्रातली ते पाहिलं, तुम्ही कुठले सिनेमे केलेत ते पाहिलं, आणि मगाशी बोलताना तुम्ही असं म्हणालात की कट्यारचं मी डबिंग केलंय आणि साऊंड अनमोल भावे यांनी केलंय. तर जे तुम्ही हे जे वेगवेगळे भाग सांगितलेत सिनेमाच्या आवाजातले, बरोबर. तर त्याचं एकमेकांची नातं काय आणि ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे असतात, म्हणजे डबिंग कसं वेगळं आणि आम्ही जे संवाद ऐकतो त्या संवादांचं नातं काय? बरोबर. तर कुठलाही सिनेमा बनत असताना पहिल्याच स्टेपला आपल्याला हे ठरवावं लागतं की आपण हा सिनेमा डबिंग पद्धतीने करणार आहोत की सिंक साऊंड पद्धतीने. सिंक साऊंड म्हणजे सिंक्रोनस साऊंड, म्हणजे शूटिंगच्या वेळी रेकॉर्ड केलेलंच साऊंड. तर शूटिंगच्या वेळी रेकॉर्ड केलेलेच संवाद जर आपल्याला वापरायचे असतील सिनेमामध्ये तर शूटिंगच्या वेळेला खूप काळजी घ्यावी लागते. तिथे इतर कुठलाही नॉईज येणार नाही, कलाकाराच्या संवाद योग्य पद्धतीने बोलले जावेत, उच्चार व्यवस्थित असावेत, स्पष्ट असावेत. त्याच्यानंतर बोलीभाषेतला सिनेमा असेल तर समजा कोकणी बोली असेल किंवा खानदेशी बोली असेल तर त्या बोलीचा लहेजा त्याच वेळी बरोबर आला पाहिजे. सो सिंक साऊंड जर आपण फिल्म करत असू तर खूप जास्त जबाबदारी असते दिग्दर्शकावर, कलाकारांवर आणि तंत्रज्ञ म्हणून आमच्यावरती, की त्यात फायनली ते वापरता येण्या इतक्या चांगल्या क्वालिटीचं ते काम आपल्याला करावं लागतं. आणि जर डबिंग पद्धतीने सिनेमा करायचा असेल तर आपल्याला हे माहिती असतं की शूटिंगच्या वेळी थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल, थोडा नॉईज झाला तरी चालेल, कारण डबिंग सिनेमामध्ये प्रत्येक वाक्य, कलाकारांनी बोललेलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा स्टुडिओमध्ये त्याचं डबिंग केलं जातं. त्यामुळे काय होतं, तिथे फक्त आवाजावरती लक्ष केंद्रित करता येतं. मग शूटिंगवरती थोडंसं इकडे तिकडे झालं तरी आपण डबिंगमध्ये त्या गोष्टी कव्हर करू शकतो. पण डबिंगचा एक महत्त्वाचा फायदा हा असतो की कट्यार काळजात घुसलीसारखी फिल्म असेल की जी मुळात पिरियड फिल्म आहे, जुन्या काळातली राजा महाराजांच्या काळात घडणारी गोष्ट, राजदरबारात बोलली जाणारी मराठी, तिथे येणारा खानसाहेबांचा जो पूर्ण परिवार आहे जो अस्खलित उर्दू बोलतो, तर या सगळ्या भाषांचं तेवढं जर आपल्याला भान ठेवायचं असेल तर तिथे मग डबिंग जास्त उपयुक्त ठरतं. पण लहान मुलं किंवा इतर जे उत्स्फूर्त आपल्याला जिथे परफॉर्मन्स एखादा कॅप्चर करायचा असतो तिथे सिंग साऊंड महत्त्वाचा ठरतो. तर मला वाटतं दोन्ही पद्धतींचे आपापले फायदे तोटे आहेत.
आणि एखाद्या सिनेमाची साऊंडची टीम असं आपण जेव्हा म्हणतो त्यात 8 ते 10, मी जसं म्हटलं तसे विभाग आहेत, 8 ते 10 लोकांची टीम काम करत असते. म्हणजे कट्यार काळजात घुसलीचंच उदाहरण द्यायचं झालं तर डबिंग हा संपूर्ण सेक्शन मी सांभाळत होतो, फॉली करणारी वेगळी व्यक्ती होती, आणि ह्या सगळ्या गोष्टी साऊंड इफेक्ट्स तयार झाल्यानंतर अनमोल भावेकडे साऊंड डिझाईन करायला, आणि ह्याचं डिझाईन करून झाल्यानंतर त्या सगळ्याचं योग्य प्रमाणात मिक्सिंग, म्हणजे थिएटरमध्ये कुठला आवाज किती जोरात ऐकू आला पाहिजे, कुठल्या दिशेने ऐकू आला पाहिजे, संवाद बोलत असताना पार्श्वसंगीत किती पातळीवर असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी साऊंड मिक्सिंगमध्ये केल्या जातात. तर असे एक साधारण 5-6 टप्पे आहेत एका सिनेमाच्या साऊंडचे. अशा पद्धतीने ते सिंग साऊंड आणि डबिंग हे केलं जातं. मी असं ऐकलंय की फॉली हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फार गमतीशीर किस्से असतात, कारण खूप वेगवेगळ्या वस्तू वापरून हे आवाज बनवले जातात आणि तो आवाज जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कदाचित आपल्याला कल्पनाही नसते की ह्यासाठी असं काहीतरी वापरलं असेल. अगदी तर पाचोळा वगैरे अशा सगळे आवाज जे आहेत ते वापरले जातात. कंगव्यापासून सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. तर त्याचे जरा किस्से सांगा ना आम्हाला, काय असतं? नक्कीच. फॉली ही मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस आहे साऊंड डिझाईनच्या पूर्ण प्रक्रियेतली, आणि ती जवळजवळ जादूची प्रक्रिया आहे. म्हणजे ज्यांना कोणाला स्टुडिओत ते बघण्याचा चान्स मिळाला तर मला नक्कीच हे वाटेल की वेगवेगळ्या वस्तूंमधून ते वेगळे आवाज काढत असतात. फॉली नावाच्या माणसाने ही कल्पना शोधून काढली, त्यामुळे त्या प्रक्रियेला फॉली असं नाव दिलं गेलं. की पडद्यावरती समजा कोणी चाकू भोसकत असेल कोणाला, तर आता हा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी आपण निश्चितच कोणाला चाकू भोसकणार नाही, तर कलिंगड आणून त्याच्यात सुरी खुपसणे, किंवा हॉरर फिल्म्समध्ये ते जे हाडं तुटण्याचे आणि रक्ताचे वगैरे आवाज असतात त्याच्यासाठी सुद्धा पपया आणणे, किंवा अशा भाज्या आणि इतर गोष्टी मुरगाळून त्या वाकड्या करणे आणि हे करणे. तर अशा पद्धतीने ते आवाज रेकॉर्ड केले जातात. फॉली ही मला वाटतं खूपच कल्पक प्रोसेस आहे. आणि दुसरा त्याच्यात हाही मी मगाशी म्हटलं तसं विचार करावा लागतो की पात्राचा मूड काय आहे, तो काय पद्धतीने चालत येतोय, काय पद्धतीने तो दरवाजा उघडतोय, त्या पद्धतीने त्या गोष्टी कराव्या लागतात. पावसाचे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की छत्री उलटी करून ठेवणे आणि त्याच्यावर धान्याचे बारीक हे टाकणे, दाणे टाकणे, ते टपटप टपटप पावसाचे थेंब तयार होतात. तर अशा असे बरेच प्रयोग आम्ही आमच्या सगळ्या फिल्म्समध्ये करत असतो, आणि त्याचं यश याच्यात असतं की तो त्या गोष्टीचा आवाज म्हणून लोकांना वाटणं त्यावेळेला, हे मला वाटतं महत्वाचं असतं. पण नंतर जेव्हा तुम्ही बघता की हा आवाज खरं तर या पद्धतीने रेकॉर्ड केला होता, तर त्यातून त्याचं फॉली आर्टिस्टचं खूप जास्त कौतुक वाटतं. सो हे काम करणारे स्पेशलाइज्ड फॉली आर्टिस्ट असतात, जे त्यांच्याकडे त्या प्रॉपर्टीज असतात ज्यातून ह्या सगळ्या गोष्टींचे आवाज तयार करतात. सिनेमाचं काम असं आपण म्हणतो की एखादा चित्रपट जेव्हा तयार होतो तेव्हा सगळ्यात पहिली सुरुवात शब्दांपासून होते. मग साऊंडची नेमकी एंट्री कुठे होते? बरोबर, खूप छान प्रश्न आहे. कारण सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्याची कथा जरी शब्दांमधून लिहिली जात असली तरी शेवटी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं आपल्याला पडद्याच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून, ध्वनीच्या माध्यमातून. तर नाटकाचा प्रभाव असल्यामुळे बराच काळ सिनेमामध्ये असं होतं की सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या, सगळ्या गोष्टी शब्दातून बोलून दाखवायच्या. म्हणजे मला या निमित्ताने हेही सांगायला आवडेल की चार्ली चॅप्लिन, आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता, याचा सिनेमात साऊंड किंवा ध्वनी आणण्याला विरोध होता. कारण त्याचं हेच म्हणणं होतं की मी अभिनयातून जेवढे माझे एक्सप्रेशन दाखवू शकेन ते एखादा सुमार अभिनेता सगळं शब्दातून बोलून दाखवेल, आणि तो म्हणेल की मी दुःखी आहे, त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसो किंवा न दिसो, तो नुसतं म्हणेल की आज मी खूप दुःखी आहे. तर त्यामुळे त्याचा संवाद आणण्याला विरोध होता, आणि तो काही प्रमाणात योग्यही होता असं वाटतं. कारण बऱ्याचदा आपण बघतो की सगळं शब्दबंबाळ होऊन जातं, सगळं स्पून फिडिंग करण्याच्या पद्धतीने प्रेक्षकाला वाक्यातून सांगितलं जातं. पण हेच आता नव्या पिढीचे जे दिग्दर्शक आहेत ते ह्या गोष्टी टाळू बघतायत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. संवादातून न मांडता आपल्याला हीच गोष्ट व्हिज्युअलमधून सांगता येईल का, साऊंडमधून सांगता येईल का, हा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त करत असतो. तर मला वाटतं दृकश्राव्य माध्यमाचा हाच मोठा फायदा आहे की आपण ध्वनीला तेवढंच महत्व आहे जेवढं व्हिज्युअल्सला आहे किंवा शब्दांना आहे. नक्कीच मंदार आणि श्रोते हो, मंदार यांच्याशी आणखीन आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, साऊंडविषयी आणखीन जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी ऐकूया हे एक छानसं गाणं. श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय मनस्पर्शी कार्यक्रम, आणि मंदार कमलापूरकर या साऊंड डिझायनर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. मंदार, आत्ता आपण ज्या सिनेमांविषयी बोललो ते संवाद असलेले सिनेमे, संवाद नसलेलाही एक छान प्रकल्प तुम्ही केला आहे, तर त्याच्याविषयीही आम्हाला सांगा. आणि त्याचबरोबर हे सगळे सिनेमे करताना काय वेगळं काय केलं, काय संधी मिळाली हे वेगळं करण्याची, त्याबद्दल सांगा. नक्कीच. संवाद नसलेल्या सिनेमाचा तुम्ही उल्लेख केलात. द सेव्हन्थ वॉक किंवा 7वी सैर असं त्याचं नाव होतं. अमित दत्ता नावाचे दिग्दर्शक आहेत,
जे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधूनच पासआउट झालेले आहेत आणि भारतातील आत्ताच्या प्रयोगशील दिग्दर्शकांमध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. म्हणजे भारतात खूप कमी लोकांना त्यांचं नाव माहिती आहे दुर्दैवाने, पण भारताबाहेर अनेक ठिकाणी त्यांच्या फिल्म्स ह्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवल्या जातात. तर सुदैवाने मला त्यांच्यासोबत ही फिल्म करायची संधी मिळाली. 7वी सैर किंवा 7th वॉक ही साधारण 70 मिनिटाची फिल्म आहे आणि ती फीचर फिल्म आहे, ती डॉक्युमेंटरी नाही आहे. पण 70 मिनिटाच्या फिल्ममध्ये कुठेही आपल्याला संवाद ऐकू येत नाही. म्हणजे पडद्यावर कोणी बोलत नाही, पडद्यामागून कसलाही व्हॉइस ओव्हर, निवेदन काहीच नाही. माणसाचा आवाजच आपल्याला ह्या 70 मिनिटांमध्ये ऐकू येत नाही. मग तुम्ही म्हणाल संगीत, तर संगीत पण अतिशय कमी ठिकाणी आणि ते पण वीणा हे एकमेव वाद्य वापरलंय. त्यामुळे असं नाही की खूप वाद्यांनी भरून टाकलंय, असंही नाहीये. तो खूप मधला सगळा अवकाश जो रिकामा आहे तो ध्वनीच्या माध्यमातून नुसता भरून नव्हता काढायचा, तर ध्वनीच्या माध्यमातून त्यात एक नवीन परिमाण ऍड करायचं होतं, हे त्या दिग्दर्शकाच्याही मनात होतं. त्यामुळे सुदैवाने मला त्याच्यामध्ये खूपच प्रयोग करायला मिळाले. आम्ही हिमाचलला प्रवास करून गेलो, जिथे त्यांनी शूटिंग केलं होतं तिथे सगळीकडे फिरून आम्ही तिथल्या पक्ष्यांचे आवाज असतील, झऱ्यांचे आवाज असतील, निसर्गाचे आवाज, आणि ती एका चित्रकाराची गोष्ट असल्यामुळे तो चित्र काढताना ज्या ज्या माध्यमाचा वापर करतो, ॲक्रिलिक असेल, ऑइल पेंट असेल, चारकोल असेल, कॅनव्हास आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांवरती तो ती चित्र काढतो, हे सगळे आवाज आणि निसर्गाचे आवाज, ह्या दोन आवाजांच्याच माध्यमातून मला ते संपूर्ण जग उभं करायचं होतं. आणि मला सांगायला आवडेल की म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट नावाच्या युरोपमधील एका मोठ्या म्युझियममध्ये ते कायमस्वरूपी इन्स्टॉलेशन म्हणून ती फिल्म दाखवली जाते आणि जगभरातील अनेक नामवंत समीक्षकांनी तिला, फिल्म तर नावाजली आहे आणि त्यातला साऊंड हा विशेषतः नावाजला जातो. तर असे वेगळे प्रयोग मला करायला मिळाले. म्हणजे नदी वाहते असेल, मगाशी आपण बोललो तो हा 7th वॉक असेल किंवा त्रिज्या असेल किंवा कालीचरण नावाची एक फिल्म मी आता करतो आहे. तर जिथे पुन्हा एकदा खूप प्रयोगशील दिग्दर्शक असल्यामुळे तिथे कुठलीही कमर्शियल चौकट नसते की आपल्याला हेच करावं लागेल, तेच करावं लागेल, असं नसतं. आपल्या मनात ज्या ज्या गोष्टी येतात त्या आपण करून बघू शकतो. किंवा पॅम्पलेट सारखी शॉर्ट फिल्म असेल, त्यानंतर आई शपथ नावाची शॉर्ट फिल्म होती जिला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ह्या शॉर्ट फिल्म्सच्याही माध्यमातून ध्वनीला खूप चांगलं हे करता येतं, आपल्याला प्रयोग करून बघता येतात आणि लोकांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचतातही. नक्कीच मंदार. आणि आणखीन मला जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे आता ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे, त्यासाठी काय करायला हवं, कुठे शिक्षण घ्यायला हवं, त्यासाठी काही प्रवेश परीक्षा असतात का, तर त्याविषयी थोडंसं सांगा. अगदी. मी जिथून शिक्षण घेतलं ती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII पुणे, ही केंद्र सरकारची संस्था आहे आणि मी म्हणेन की भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी ती आहे. त्यानंतर विविध राज्य सरकारांच्या पण अशा काही संस्था आहेत. म्हणजे कलकत्त्याला असेल किंवा तामिळनाडूला, ह्या त्या राज्य सरकारांनी केलेल्या संस्था आहेत. त्यानंतर अनेक खाजगी संस्थाही आहेत जिथे आपल्याला चित्रपट ह्या माध्यमाचं शिक्षण मिळू शकतं. आता शिक्षण हे अधिकृत प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं का, फॉर्मल ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे का, हाही एक प्रश्न असतो. तर अधिकृत शिक्षण घेतलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. ज्यामुळे काय होतं, तुमची थिअरी किंवा तुमचा पाया हा इतका पक्का होतो की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करताना भीती वाटत नाही किंवा तंत्रज्ञान बदलत जातं, तुमच्यासमोरची मशीन, सॉफ्टवेअर बदलत जातात, पण तुम्हाला त्याचं बेसिक माहिती असल्यामुळे तो तुमचा पाया कधीच हलत नाही आणि तंत्रज्ञानातल्या बदलांमुळे मग माणूस गडबडून जात नाही. पण अधिकृत शिक्षण न घेता थेट इंडस्ट्रीत येऊन कोणाच्या तरी हाताखाली काम करणारेही आणि अतिशय चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे तोही एक मार्ग आहे की तुम्हाला जर एखाद्या चांगल्या माणसाकडे असिस्टंट म्हणून काम करायला मिळालं. म्हणजे मी जरी फिल्म इन्स्टिट्यूटमधनं अधिकृत शिक्षण घेतलं असेल तरी पण तिथून बाहेर पडल्यानंतर मी रसूल पुकुट्टी, म्हणजे ऑस्कर विजेते रसूल पुकुट्टी, त्यानंतर सुभाष साहू जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, निहार सामल, त्यानंतर अनमोल भावेचा मी उल्लेख केला, अशा अनेक चांगल्या लोकांकडे मी सहाय्यक म्हणून अनेक वर्ष काम केलं. तर मला वाटतं तो इंडस्ट्रीतला एक्सपिरियन्स हा खूप वेगळा असतो आणि या दोन्ही ज्ञान जे असतं ते कंबाईन करून आपल्याला शेवटी वापरायचं असतं. प्रवेश परीक्षा म्हणाल तर फिल्म इन्स्टिट्यूटची एक प्रवेश परीक्षा असते. त्याच्यासाठी असं ठराविक अभ्यासक्रम नाहीये, पण सांस्कृतिक दृष्टीने तुम्ही किती अवेअर आहात, आजूबाजूच्या गोष्टी तुम्ही किती बारकाईने तुम्ही निरीक्षण करता, ह्याच्यावर आधारित अशी ती प्रवेश परीक्षा आहे. आणि मला असं वाटतं की आता हे करिअरचे हे नवी ही क्षेत्र खुली होत आहेत. त्यामुळे पालकांनी सुद्धा कुठेतरी चौकटीतला विचार न करता मुलांना जास्तीत जास्त प्रयोग करण्याकडे प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ध्वनी हे खूप एक महत्त्वाचं क्षेत्र आता खुलं होतं आहे. OTTच्या माध्यमातून, इंटरनेटवरून, वेबवरून आपण जेवढं कंटेंट बघतो तर त्या सगळ्याला ही ध्वनीची खूप महत्त्वाची गरज असते. त्यामुळे या क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी मी लोकांना विनंती करीन. आणि याच्याशी संबंधित मी पण एक ध्वनी रसग्रहणाची कार्यशाळा सुरू केली आहे. मला अनेक लोकांनी आग्रह केला की सिनेमा बघायचा कसा किंवा त्यातला साऊंड कसा ऐकायचा किंवा आम्हाला यात काही करायचं असेल तर कुठे जाता येईल. तर अशा दृष्टीने मी ती कार्यशाळा सुरू केलेली आहे. तर लोकांना जरूर त्याचाही लाभ घेता येईल.
नक्कीच. आणि जसं तुम्ही मंदार म्हणालात, की हे एवढं क्षेत्र याचा आवाका प्रचंडच आहे. म्हणजे आपल्याला अंदाजही येऊ शकत नाही आणि आता तंत्रज्ञानाने तर तो आणखीन वाढलाय. तर त्यातही तुम्ही मगाशी मांडलात तो मुद्दा मला जाता जाता अगदी महत्त्वाचा वाटतो, की जसं चित्रकार सांगतो, की माझ्या सगळ्या रंगांपेक्षाही कोरा कॅनव्हाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तसंच तुम्ही जे म्हणालात, की सायलेन्सही तितकाच महत्त्वाचा आहे. अगदी. तर श्रोतेहो, या निमित्ताने मंदार यांच्याशी आपल्या ज्या सगळ्या छान गप्पा झाल्या, तर एक लक्षात येतं, की सिनेमा पाहायचा कसा हे शिकल्याबरोबरच सिनेमा ऐकायचा कसा हे सुद्धा शिकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता मनस्पर्शी कार्यक्रमात इथेच थांबूया. मंदार, पुन्हा एकदा आपले आभार. आणि श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता आपण ऐकाल हिंदी बातमीपत्र, 11:10 इंग्रजी बातमीपत्र आणि 11:20 युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा आपली भेट होणार आहेच. तेव्हा मंदार, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. मनापासून धन्यवाद. आणि श्रोतेहो, ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्झवर FM गोल्ड.